मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 29 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 18 एप्रिल 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे चीफ कम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 55 वर्षाची या पदासाठी आहे। 1 मार्च 2025ला वय तुमचं काउंट केलं जाईल। अनुभव जो आहे तुमचा या ठिकाणी 18 वर्षापर्यंतचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदासाठी 38 ते 55 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इंटरनॅशनल ऑम्बुड्समॅन या पदासाठी 65 वर्षापेक्षा वय तुमचं या ठिकाणी जास्त नसायला हवं। चीफ कम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता आहे ग्रॅज्युएशन झालेलं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। कुठल्याही डिसिप्लिनने तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमचं CA, CS, MBA, फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची बँकिंग क्षेत्रातील असणं आवश्यक आहे। 18 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदासाठी देखील तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे। कुठल्याही डिसिप्लिनने ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या पदासाठी देखील तुमचा 18 वर्षाचा बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधील अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर इंटरनॅशनल ऑम्बुड्समॅन या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स देखील तुमच्या ठिकाणी लागणार आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे। फीज पेमेंट जे आहे SC/ST PWD या कॅन्डिडेटसाठी 150 रुपये या ठिकाणी आहे। त्यानंतर अदर कॅन्डिडेट जे असतील त्यांना 750 रुपये फीज पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।